नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत आळूचं फतफतं. सर्वप्रथम आळू आणि त्याच्या देठा वेगवेगळ्या करून घ्याव्या. नंतर आळू बारीक चिरून घ्यावा. चिरलेला आळू आता आपण पाण्याखाली स्वच्छपैकी धुवून घेणार आहोत. ह्याने सगळी माती निघून जाते. आळूला आता शिजवण्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य आहे मिरची, वाल, शेंगदाणे, कोकम. गॅसवरती कुकरमध्ये पाणी टाकून त्यात आधी कोकम टाकावे, त्यानंतर मिरची टाकावी, वाल टाकावे, आणि शेंगदाणे टाकावे. हे सगळं साहित्य आपल्याला आळू शिजवायला लागणार आहे. आता ह्यात आपण चिरून घेतलेले आणि स्वच्छ धुवून घेतलेली आळूची भाजी टाकणार आहोत. ही आळूची भाजी आमच्या गावची आहे. अस्सल गावची आळूची टेस्ट वेगळीच असते. सगळा आळू कुकरमध्ये टाकल्यानंतर कुकर बंद करून आता आपण त्याला 6 ते 7 शिट्या देणार आहोत. आळू शिजल्यानंतर आता आपण आळूला फोडणी देणार आहोत. त्यासाठी एका टोपात तेल टाकून तेल गरम होईपर्यंत थांबावे. तेल गरम झाल्यानंतर त्यात आपण 10 ते 11 लसूणच्या फोडी टाकणार आहोत. टोपावरती झाकण ठेवून अशा लसणी त्यात तेलात छान तळलेल्या पाहिजेत. त्यानंतर आळू टाकून आपण आळू शिजवून घेणार आहोत. आळूला फोडणी द्यायची क्रिया खूपच सोपी आहे. आता चवीनुसार यात मीठ टाकावे व चांगले हलवून घ्यावे. आळू छान शिजेपर्यंत त्याला गॅसवर ठेवावे. मध्ये त्यावर झाकण ठेवून शिजवून द्यावे आणि मध्ये मध्ये त्याला हलवून बघावे. हा झाला तयार आपला मस्त झणझणीत गावचा आळू